तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मुळामध्ये या ठिकाणी आज मी महापालिका आयुक्तांना कुठलाही प्रोटोकॉल न ठेवता, कारण मी मुंबईकर आहे आणि मुंबईकर म्हणून या ठिकाणी पालकमंत्री म्हणून मी माझ्याबरोबर आमचे नेते प्रभाकर शिंदे, रवी राजा, विनोद मिश्रा, आमचे सगळ्या सहकारी नगरसेवक नगरसेविका यांचं शिष्टमंडळ घेऊन मी भेटलो। भाजप मुंबईचा अध्यक्ष म्हणून हे माझं कामही आहे आणि म्हणून आमच्या या शिष्टमंडळाला आयुक्त महोदयांनी भेट दिली। संबंधित अधिकारी सुद्धा होते। थेट पिनपॉइंटेड विषय मुंबईकरांच्या हिताचे आम्ही या अगोदर सुद्धा त्या विषयावर रस्त्याची 4 वेळा पाहणी केली, 3 वेळेला नाले सफाईची पाहणी केली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी पाहणी केली, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी याची बैठक केली, याच्यावर निर्देश दिले। तरी जो कामचुकारपणा कंत्राटदारांनी, बेजबाबदारपणा काही अधिकाऱ्यांनी आणि मस्त मशगुलीत राहणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपलं चोख काम न केल्यामुळे मुंबईकरांना सफर व्हायला लागतंय। बरोबरीने आम्ही हाही मुद्दा मांडलाय, जे आम्हाला 3 वर्षातले प्रश्न विचारतायत। खरं तर अगदी स्पष्ट आहे, आदित्यजी ठाकरे यांना माहितही असून ते खोटं बोलतायत। महापालिका प्रशासन चालवते आहे, सरकारने प्रशासक बनवलाय, महापालिका भाजप किंवा महायुती चालवत नाही। आणि समजा तरी प्रशासकाच्या 5-6 वर्षाचा हिशोब जर आदित्य ठाकरेजी विचारणार असतील तर 5-6 वर्षाच्या प्रशासकाच्या हिशोबाचा प्रश्न आम्हाला विचारत असाल तर 20-25 वर्षाचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो। कारण विकास आणि विकासाभिमुख कामं ही सतत चालणारी प्रतिक्रिया आहे आणि त्यामुळे 25 वर्षात प्रश्न क्रमांक 1 जवळजवळ ॲव्हरेज सरासरी 40,000 कोटीचं बजेट पकडलं। 90च्या दशकात 20-22 होतं, आता 74,000 कोटीपर्यंत आलंय। ॲव्हरेजली 40,000 कोटी पकडलं तर 20 वर्षात 80 लाख कोटी रुपये उद्धवजी आणि आदित्यजींच्या नेतृत्वातल्या महापालिकेत मुंबईवर खर्च झाले। प्रशासकीय खर्च 50% काढला, मी सरसकट म्हणतोय, तरी 40 लाख कोटी रुपये विकासावर खर्च झाले। त्यातले 10%च मुंबईतला पाऊस, पावसातनं तुंबणारी मुंबई आणि तुंबई यासाठी उद्धवजी आणि आदित्यजी ठाकरेंच्या नेतृत्वात चालणाऱ्या महानगरपालिकेने 1 लाख कोटी रुपये खर्च केला। आदित्यजी 20 वर्षात 25 वर्षात तुमचे पिताश्री आणि तुम्ही 1 लाख कोटी रुपये खर्च करून ब्रिमस्टोवरचा पर्जन्य जलवाहिनीचा प्रकल्प अजूनही पूर्ण का झाला नाही, त्याचं उत्तर द्या। नंबर 1। नंबर 2, मुंबई शहरात पावसाचं पडणारं पाणी रस्त्यावरून समुद्राकडे जाणं आणि समुद्राचं पाणी जमिनीकडे रस्त्याकडे न येणं, यातला दुवा आहे तो म्हणजे वॉटरफॉल आउटलेट्स आणि वॉटर आउटलेट जे आहेत हे समुद्र सपाटीच्या खाली आजही 80% आहेत आणि म्हणून समुद्राचं पाणी ते आउटलेट मुंबईकरांकडे आणतात। 1 लाख कोटी खर्च करून मुंबईतल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आउटलेट समुद्र सपाटीच्या वर उद्धवजी आणि आदित्यजी तुम्ही का नाही आणलं? तिसरा सवाल आहे, 1,000 कोटी रुपये खर्च झाले मिठी, तर हे आता गोड बंगाल झालंय।
कामाच्या MOU मिठीच्या गाळे सफाईच्या बाबतीत ज्यांच्याशी केले त्यातल्या काही व्यक्ती मृत होत्या. मृत व्यक्तींशी MOU झाले. आदित्यजीनी उद्धवजीजी ही किमया तुमची कुठली? बरोबरीने गाळ मिठीतला जो काढला तो ज्या क्षेपणभूमीवर टाकला सांगितला, तिकडची ग्रामपंचायत तर म्हणते आम्ही कधी परमिशन दिलीच नव्हती. मग ही हात सफाई 1,00,000 कोटी खर्च करून आदित्यजी आणि उद्धवजी मुंबईकरांशी बेईमानी तुम्ही का केली? काही ठिकाणी गाळ टाकला सांगितलं, त्या ठिकाणी तर बंगले आहेत. ते म्हणतात आम्हाला माहितीच नाही. मग ही मुंबईकरांशी बेईमानी आदित्यजी आणि उद्धवजी तुमची नाही आहे का? हे सगळे प्रश्न आयुक्तांना सुद्धा आम्ही विचारले आणि याची श्वेतपत्रिका मागितली आहे. आयुक्त यांची उत्तर आम्हाला देणार हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. बरोबरीने आयुक्तांनी मान्य केलं, विविध कारणांमुळे नाले सफाई पाऊस आधी येईल, अपेक्षित वेळेच्या आधी आला म्हणून झाली नाही, ती आम्ही पुढच्या 8 दिवसात पूर्ण करू हे आश्वासन आयुक्तांनी दिलंय. भारतीय जनता पार्टी उद्यापासून 8 दिवस रस्त्यातल्या प्रत्येक नाल्यावर साफसफाईच्या कामाला प्रशासनाला मदत करेल, मुंबईकरांना मदत करेल आणि पहारेकर म्हणून सुद्धा काम करेल. दुसरा विषय आम्ही मांडला, पंपिंग मशीन जागेवरही नव्हत्या, ऑपरेटिव्ह नव्हत्या. आयुक्तांनी मान्य केलं की आमच्या 1 तारखेपासून जाणार होत्या, पण त्यांना आम्ही सांगितलंय 418 मशीनच. याच्यावर आकडा फिक्स करू नका, आवश्यकतेनुसार वाटलं तर तो वाढवा. आयुक्तांनी तो आवश्यकतेनुसार वाढवण्याचं आश्वासन आम्हाला दिलंय. मुंबईकरांच्या ज्या भागात पाणी तुंबतंय, भारतीय जनता पार्टी तिकडे जाऊन लोकांशी चर्चा करून पंपिंग स्टेशनची आवश्यकता असेल तर ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. तिसरा मुद्दा आपण बघितलं, एक अपघात झाड आणि झाडाच्या फांदीमुळे झालेला आहे. अजब न्याय महापालिकेचा आहे की प्रायव्हेट इमारतीत किंवा जागेत असलेल्या झाडाची फांदी सार्वजनिक रस्त्यावर किंवा बाजूला आली आणि ती जर पडणारी असेल तर त्याची छाटणी महापालिका करत नाही. ती त्या इमारतीला किंवा खाजगी माणसाला सांगते तुम्ही करा आणि त्याचे चार्जेस खूप जास्त आहेत. आम्ही महापालिकेला सांगितलंय, धोकादायक फांद्या जवळजवळ 6 लाख झाडं आहेत, त्यातल्या किती धोकादायक फांद्या आहेत माहीत नाही. 30 लाख मुंबईत झाडं आहेत संजय गांधी पकडून, त्यातल्या खाजगी ठिकाणी असलेल्या झाडाच्या फांद्या बाहेर असतील आणि त्या धोकादायक असतील, त्याची छाटणी महापालिकेनेच मोफत करावी. आम्ही हे महापालिकेकडनं करून घेऊ. चौथा मुद्दा, ज्या ठिकाणी दरड पडू शकते असे जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईतले 291 स्पॉट्स काढले आहेत. त्यापैकी 47 हाय इंटेन्सिफाईड धोकादायक आहेत. त्या ठिकाणी आता संरक्षक भिंत बांधायला वेळ नाही म्हणून मॅश नेट लावण्याचं काम तातडीने केलं पाहिजे. म्हाडाने चांगला निर्णय केला राज्य सरकारच्या विनंतीवर. 9 मीटरच्या खालच्या संरक्षक भिंती असतील तर त्याचा निधी आणि काम दोघंही म्हाडा करेल मॅश नेट लावण्याचं. पण 9 मीटरच्या वर असेल तर ते काम PWD करेल आणि त्याला निधी महापालिकेने दिला पाहिजे. हे त्या ठिकाणी आम्ही आयुक्तांना सांगितलं. आयुक्त ते करतील, याचा पाठपुरावा करू. म्हणजे ईश्वर करू अशी घटनाच न हो, पण जर झाली तर त्याला जबाबदार आयुक्त राहतील, त्याचाही पाठपुरावा आम्ही करू. 2 थेट आरोप आहेत, सत्याधारक आरोप आहेत. मुंबईकरांशी बेईमानी उद्धवजी आणि आदित्यजींच्या काळात त्यांनी कशी केली, तर आज दक्षिण मुंबईमध्ये सगळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा होणारं पंपिंग स्टेशन आहे ते ब्रिटानिया आहे.
आणि त्या ब्रिटानिया पंपिंग स्टेशनचा कामाच्या निविदा निघाल्या त्यावेळेला आदित्यजी तुम्ही आणि तुमचे पिताश्रीच या सगळ्या कामावर देखरेख करत होते स्थायी समितीच्या माध्यमातून. रविराजा पण इथे आहेत, प्रभाकरजी पण आहेत. AEW नावाच्या कंत्राटदाराला ते काम मिळावं म्हणून मूळ निविदेत मुंबईकरांचं पाणी साचूच नये म्हणून घातलेली बंधनं, मानकं, प्रमाण आणि कंडिशन्स या बदलल्या गेल्या कंत्राटदाराला उपयोगी होण्यासाठी. आणि त्याचा परिणाम दिसतोय आज. ब्रिटानियातनं अपेक्षित पाण्याचा निचरा मनासारखा होत नाही आणि समुद्राचं पाणी उलटं येत आहे. त्यामुळे या AEWशी ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या कामामध्ये निविदेतल्या फेरफाराचा आदित्यजी आणि उद्धवजी तुमच्या काळातला संबंध काय, ज्यामुळे मुंबईकरांना या ठिकाणी यातना भोगायला लागत आहेत, त्याची मागणी आयुक्तांकडे आम्ही चौकशीची केली आहे. आदित्यजींना सवाल आहे, उत्तर तुम्ही द्या. काही ठिकाणी भरावाचा मुद्दा आणला आणि कोस्टल रोडच्या भरावामध्ये तोही मुद्दा मीच निकृष्ट आणि अवैध क्वारीजमधून निकृष्ट दर्जाची रेती, माती, खडी आणली होती. त्याला रोख आम्ही लावली आणि नंतर भरणी जी झाली ती मानकाप्रमाणे, निविदेप्रमाणे झाली. पण रोख लावण्याआधी हे अवैध क्वारीमधून निकृष्ट माल भरणी करायला कोस्टल रोडच्या काम कोणी दिलं, कुठल्या क्वारीजला दिलं, कुठल्या कंपनीला दिलं, कुठल्या युवा सेनेच्या तत्कालीन लोकांना दिलं, याच्या चौकशीची मागणी आम्ही केली आहे. आदित्यजी हिंमत असेल त्याचं उत्तर द्या. आणि म्हणून मुंबईकरांसाठी आम्ही काम करू, सेवक म्हणून करू, जागेवर उभं राहून करू, कालही केलं उद्याही करू, राहिलेले मुद्दे पूर्ण करू. आणि जे राजकारण करू पाहतायत आणि आमच्याशी 5-6 वर्षाचा हिशोब मागतायत त्यांना 20 वर्षाच्या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यायला लावू. मुंबईकरांशी उद्धवजी आणि आदित्यजींनी केलेली बेईमानी आम्ही जनतेसमोर आणू. ही काल पत्रकार परिषद घेतली की 20-25 वर्ष आमची सत्ता होती आणि आमच्यासोबत भाजप देखील होते, विविध कमिट्यांवर भाजपचे देखील नगरसेवक होते. आदित्यजींनी उद्धवजी ओपन चॅलेंज आहे आमच्याशी चर्चा करायला. त्यांना विचारला प्रश्न का त्यांचे बगल बच्चे म्हणतात 25 वर्षापूर्वी तर ते 9 वर्षाचे होते, मग आता प्रश्न का विचारताय. आणि त्यामुळे खुलं आव्हान आहे उद्धवजी आदित्यजींना, चर्चा करायला मी तयार आहे. जागा तुम्ही ठरवा, वेळ तुम्ही ठरवा, तारीख तुम्ही ठरवा, मुद्दे पण तुम्ही ठरवा. निर्णय प्रक्रियेतल्या स्थायी समितीत काय चालायचं, निर्णय कोण घ्यायचा, बजेट प्रोव्हिजनमध्ये हस्तक्षेप कोणाचे होते, याच्याबद्दल सर्वस्वी निर्णय हे उद्धवजी आणि आदित्यजींचं सरकार घेत होतं. भाजपला ऐकत नव्हते. बाळासाहेब असताना भाजपचं ऐकलं जात होतं. उद्धवजी असल्यापासून केवळ कंत्राटदाराचं ऐका, या धोरणावर तुम्ही काम केलं म्हणून तुम्हीच दोषी आहात. चर्चेला तुम्हाला खुलं आव्हान आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. काल अमित शहा देखील मुंबईत होते. मुंबई, पुणे, ठाणे अशा ज्या महानगरपालिका आहेत त्या स्वबळावर भाजप लढवेल अशा पद्धतीची काही चर्चा, अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. हा विषयही समोर नाही आणि या विषयाचा निर्णय प्रदेश भारतीय जनता पार्टी देवेंद्रजींच्या नेतृत्वात करेल. आमचं सगळ्यांचं ठरलंय, आम्ही महायुतीत लढू आणि महायुतीत सरकार आणू. काही आमदारांनी सर अमित शहांकडे अजित पवारांची तक्रार केलेली असं देखील समोर आलं. असं कुठलीही गोष्ट माझ्या नजरेस आली नाही, घडल्याचं मला माहीत नाही, घडले असेल असं मला वाटत नाही. एक प्रश्न असा होता की एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर मुंबईसाठी 110 जागा मागितल्या, 107 याची चर्चाही अजून सुरू झालेली नाही. आणि म्हणून एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा, रामदास आठवले रोज संपर्कात आहेत, रोज चर्चा करतायत. महायुतीत आम्ही घट्ट आहोत. सरकार मुंबईकरांची सेवा करायला महायुतीचंच भाजपच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेत येईल. जागांची चर्चा सुरू झालेली नाही. काही आमदारांनी अजित पवारांची तक्रार केली, मी उत्तर दिलं होतं. शेवटचा प्रश्न, जी काही
तुंबई झाली मुंबईची, त्याला जबाबदार कोणाला धरायचं? 100% कंत्राटदारांना की महापालिका? मी पहिलंच वाक्य वापरलं, भ्रष्ट कंत्राटदार, बेपर्वा असलेले काही अधिकारी, मस्तीत राहणारे काही वरिष्ठ अधिकारी आणि 20 वर्षात 25 वर्षात नियोजनाविना भ्रष्टाचाराने युक्त केलेल्या कारभाराला उद्धवजींनी आदित्यजी दोषी आहेत. हे सगळे दोषी आहेत आणि ही मुंबईकरांची बेईमानी आहे आणि ती आम्ही समोर आणू. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.